लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत. जित दादांनी काल सांगितलेलं आहे. पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा मी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय. छत्रपती संभाजी लाडकी बहीण योजना अखेर महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. लाडक्या बहिणीनं तुमची प्रतीक्षा संपली. आता एक नाही तर 3 मेसेज तुम्हाला येणार आहेत व तिन्ही मेसेज पैशाचे असणार आहेत. यामध्ये एप्रिलचा हप्ता तर मिळणारच, त्यासोबत अजून 2 योजनांचा लाभ थेट सरकार आता देणार आहे. महत्त्वाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री यांनी केली असून आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जिल्ह्यांची नावे देखील आता जाहीर केलेली आहेत. या जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा लाडकी बहीण योजनेचा पाहायला मिळत आहे. आता अजित पवार यांनी जिल्ह्याची नावे सांगितली, ती तुम्ही तर पाहिलीच असतील. एकंदरीत विचार केला तर आता लाडक्या बहिणींची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की एप्रिलचा हप्ता कधी मिळणार, केव्हा मिळणार. मात्र ती लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय. चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणींना मिळते असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. नवीन यादी आलेली असून आता लवकरच 12 जिल्ह्यात ही वितरण सुरू होणार आहे. कोणते 12 जिल्ह्यात त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याची अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल. आता 12 जिल्ह्याची यादी जाहीर झालेली असून या 12 जिल्ह्यामध्ये पैसे लवकर येणार आहेत. इथे बघू शकता, तुम्हाला दिसत असेल नवीन यादी आली म्हणून. ही नवीन यादी आता जाहीर झालेली असून यामध्ये जर पाहायला गेलं तर अशा 3 याद्या आलेल्या आहेत. पहिली यादी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी आहे. दुसरी यादी आहे 4000 रुपये मिळणारी, म्हणजे लाडक्या बहिणीला 4000 रुपये देखील मिळणार आहेत. त्या 4000 रुपये संदर्भात एक यादी आहे. त्यानंतरची एक यादी म्हणजे आता 830 रुपये गॅस सिलेंडरचे हे वाटप केले जाणार आहेत. त्याची एक यादी आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे मिळणार त्यामध्ये नावे देखील आहेत. व तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये जर मिळत नसतील तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आता सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की ज्यांना देखील गॅस सिलेंडरचे पैसे भेटत नव्हते अशा महिलांना देखील गॅस सिलेंडरचे हप्ते मिळणार आहेत. आता तुम्हाला देखील लाभ मिळेल 100%. सर्व नियम रद्द केलेले आहेत, अटी रद्द आहेत. सरसकट लाभ सरकार देणार आहे. मात्र छोटंसं काम आता 2 दिवस शिल्लक आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला करून घ्यावं लागेल. अन्यथा गॅस सिलेंडरचे पैसे येणार नाहीत व 4000 रुपये देखील सरकार देणार आहे. त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे. इकडे बघू शकता, लक्ष देऊन ऐका. आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा. आधार कार्ड तर सर्वांकडे असतं. मग असेल तर आता 4000 रुपये देखील 100% बँक खात्यात जमा होतील. तर कोणत्या जिल्ह्यात पैसे लवकर येणार ते आता आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता, खाली आहे 10वा हप्ता यादी जाहीर झालेली आहे. 10व्या हप्त्याची जी काही पहिली यादी आहे ती जाहीर झालेली असून इथे सांगितलेलं आहे 10व्या हप्त्याची यादी जाहीर झालेली असून यामध्ये आता 12 जिल्हे व 6 बँकांची नावे आहेत. सर्वात अगोदर आता 12 जिल्हे कोणते आहेत त्या ठिकाणी सर्वात अगोदर खुशखबर मिळणार आहे ते पाहणार आहोत. या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबरोबर लगेच ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार त्याच महिलांना गॅस सिलेंडरचे बी पैसे येणार व लगेच 830 रुपयाचे गॅस सिलेंडरचे येणार व मोफत साडीचा लाभ त्या महिलांना मिळणार आहे, अशी माहिती आता मिळत आहे. तसेच आता पुढे जर पाहायला गेलं तर इकडे बघू शकता, प्रतीक्षा संपली. लाडकी बहीण योजनेची प्रतीक्षा संपलेली असून आता एप्रिलच्या हप्त्याबरोबर 4000 रुपये. इकडे बघू शकता खाली काय लिहिलेलं आहे, सविस्तर सांगत आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली असून एप्रिलच्या हप्त्याबरोबर लगेचच त्या पाठोपाठ आता 4000 रुपयांचे वितरण थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पाहायला मिळणार आहे. 4000 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. छोटंसं काम करायचं आहे व सर्वांना 4000 रुपये मिळून जातील. कारण की तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मोठा फायदा तुमचा होणार आहे. थोड्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, कट करू नका. कारण आता इथून पुढे 2 मिनिटांमध्ये महत्त्वाचे अपडेट देणार आहोत. यामध्ये आपण सांगणार आहोत एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आता काय करायचं. कारण की 12 जिल्ह्यात हप्ता येत आहे. तसेच आता 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते एक पाहणार आहोत. त्यानंतर 4000 रुपये कशी मिळवायची त्याबाबतची देखील अपडेट तुम्हाला पाहिजे आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. जे व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांचा मोठा फायदा होणार आहे. आता 10वा हप्ता 9 जिल्हे पहिला टप्पा जाहीर केलेला आहे, मंजूर झालेला असून आता कोणत्याही क्षणी काही तासात कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतात. त्यामध्ये मेसेज कसा येईल तुम्हाला आता यादी तर बघू शकते, अशा प्रकारे यादी आहे. मात्र तुम्हाला एक मेसेज येणार, त्यामध्ये युअर अकाउंट क्रेडिटेड म्हणून अशी काही येणार रक्कम. ज्यांना काहींना 4000 रुपयांचा मेसेज येईल सर्वात अगोदर, काहींना 1500 रुपयांचा मेसेज येईल. आता इकडे बघा, तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. अशा प्रकारचे काही मेसेज येतील. त्यामध्ये काही लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता 1500 रुपये येईल. त्यामुळे मेसेजकडे लक्ष द्या. 1500 रुपये
अशी एक रक्कम येईल. त्यानंतर 4,000 रुपयांचा एक दुसरा मेसेज येणार आहे. 100% दुसरा एक मेसेज येणार आहे. व तिसरा मेसेज 830 रुपये गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता क्रेडिटेड म्हणून असा एक मेसेज येईल. म्हणजे हे तिन्ही योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. व ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात त्यांना हे पैसे सरकार आता देणार आहे. आता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता या देखील योजनेचा लाभ मिळणार आहे. 4,000 रुपये देखील सरकार आता थेट बहिणींना देणार आहे. नवीन गिफ्टचा आता सरकार देणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. आता एकंदरीत विचार केला तर एवढं तर झालं. त्याबरोबर काय होणार, लगेचच मोफत साडी वितरण हे मोठ्या फास्ट गतीने वेगवान गतीने होणार आहे. हे मोफत साडीचे वितरण राज्यातील बहुतांश भागात पाहायला मिळेल. प्लस त्यासोबत आता जे आहे ती 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे सर्वात अगोदर मिळतील व 9 जिल्ह्यामध्ये देखील साडीचे वितरण सर्वात अगोदर केले जाईल. तर आता 12 जिल्हे कोणते आहेत की त्या ठिकाणी पैसे सर्वात अगोदर पडणार आहेत. तर इकडे बघू शकता सर्वात पहिला मुख्य जिल्हा म्हणजे नागपूर आहे. नागपूर जिल्ह्याचे आमदार आता जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. ते आमदार पण आहेत व मुख्यमंत्री पण आहेत. ते नागपूर जिल्ह्याचे आमदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांच्याकडून आता नागपूर जिल्ह्यात तर सर्वात अगोदर खुशखबर मिळणार, कारण की मुख्यमंत्री स्थितीत आहेत म्हटल्यावर नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे. 12 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा आहे. अजून जिल्ह्याची नावे आता वाचून दाखवत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमचा जर जिल्हा असेल तर जास्त रक्कम तुम्हाला मिळणार आहे. आता या नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर इकडे बघू शकता या नागपूर जिल्ह्यासाठी मोठा लाभ देण्यात येणार असून एप्रिलचा 10वा हप्ता जो काय असेल इकडे बघा लिहून दाखवत आहे. 10वा हप्ता किती, 1,500 रुपये. हा 10वा हप्ता 1,500 रुपये तर येणार. मात्र अजून नागपूर जिल्ह्यामध्ये कोणती खुशखबर मिळणार आहे तर त्यासोबत 4,000 रुपये देखील हे लाडकी बहिणीला मिळणार. मात्र यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा. आधार कार्ड तर हे सर्वांकडे असतं. हे 4,000 रुपये देखील मिळणार. मात्र आधार कार्ड असणं गरजेचं आहे. थेट 4,000 रुपयांचा लाभ महिलांच्या बँक खात्यात होऊन जाईल. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाहीये. ही नागपूर जिल्ह्यात एक खुशखबर मिळणार आहे. व त्यासोबत काय होणार आहे, मोफत साडी. इकडे बघू शकता ही मोफत साडीचे वितरण देखील आता पाहायला मिळणार असून थेट मोफत साडीचा देखील लाभ मिळणार आहे. गावोगावी शहरामध्ये वाटप केले जाईल. यामुळे नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय. चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणींना आता नागपूर जिल्ह्यात देखील मिळणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. व त्यासोबत 830 रुपये कायचे तर हे माहीतच असेल. गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे देखील रक्कम मिळणार आहे. गॅसचे हे पैसे राहतील. गॅस सिलेंडरचे हे 830 रुपये देखील तुम्हाला मिळणार आहेत. हे सर्व काही लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये 100% हा जे आहे ते होणार आहे. 100% लाभ याचा थेट बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सरकार देणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम येणार आहे. तर हे झालं आता नागपूर जिल्ह्यासाठीच. आता यादीमध्ये दुसरा जिल्हा कोणता आहे ते देखील आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी म्हणजे या 3 बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तिकडे बघू शकता 3 बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. इथे आलेल्या माहितीनुसार आता एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. काही बँकेमध्ये पैसे येण्यास अडचण देखील पाहायला मिळू शकते. लक्षपूर्वक ऐका. जर तुमच्या या बँकेत जर खाता असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्या बँकेचं कोणतं नाव आहे मी सांगणार आहे, कारण एक मोठी अडचण आता निर्माण झालेली आहे. बँकेची नावे जाहीर झालेली असून कोणत्या बँकेत सर्वात अगोदर पैसे मिळणार व कोणत्या बँकेत पैसे मिळण्यासाठी अडचण येत आहे ते देखील आपण पाहणार आहोत. कारण की अचानकपणे एक मोठी अडचण पाहायला मिळत आहे. 3 बँकेतच मात्र हे पैसे सर्वात अगोदर येणार आहेत. या 3 बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण या 3 बँकेत चांगला दिलासा मिळणार आहे. एकंदरीत विचार केला तर इकडे बघू शकता यामध्ये पहिली बँक जर पाहायला गेलं तर ती म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातीलच बँक पाहायला मिळत आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रासाठी आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार. तर यामध्ये विचार केला तर पहिली बँक तुम्हाला सांगत आहे. इकडे बघू शकता. लक्ष देऊन ऐका. तुमच्यासाठी लिहून दाखवत आहे. व्हिडिओ व्यवस्थित समजत आहे का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंट करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. आता इकडे बघा या बँकेमध्ये जर विचार केला तर पहिली बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. आता या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील चांगला दिलासा मिळणार असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. आता या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर रक्कम वर्ग होणार आहे. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये येणार आहेत. यामध्ये तुमचे खाते आहे का सांगा, कारण चांगली खुशखबर या बँक धारकांना मिळणार आहे. 1,500 रुपये तर 4,000 रुपये देखील. आता हे 4,000 रुपये व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते पाहायचंच आहे. फक्त शेवटपर्यंत बघा. आता या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 1,500 रुपये व 4,000 रुपये या दोन्ही योजनेचा तर लाभच मिळणार. त्यासोबत काय होणार, 830 रुपये हे एक मिळणार
मिळणार कशाचे तर गॅस सिलेंडरचा हप्ता व त्यासोबत काय होणार मोफत साडीचे वितरण हे देखील होणार आहे। यामुळे लाडक्या बहिणींना एक नव्हे तर चार अशा खुशखबर मिळणार आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। मोठा निर्णय हा राज्य सरकारमार्फत थेट लाडक्या बहिणीसाठीच आपल्याला पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणीसाठीच मोठी खुशखबर ही म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आता हे झालं बँक ऑफ महाराष्ट्र पहिली बँक, या ठिकाणी पैसे सर्वात अगोदर येणार आहेत। आता पुढची कोणती बँक आहे ती देखील सांगतो, इकडे बघा। जर अजून तुमचं बँक खातं जर यामध्ये असेल, इकडे बघू शकता महत्वाची बँक म्हणजे SBI। आता या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर या बँक धारकांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे। या SBI बँकेमध्ये देखील खुशखबर म्हणजे आता SBI बँक धारकांच्या थेट बँके खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण देखील सर्वात अगोदर केले जाणार आहे। या बँकेमध्ये सर्वात अगोदर रक्कम येणार असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। या बँकेत तुमचे खाते आहे का, हो किंवा नाही नक्की सांगा, कारण की चांगली मोठी खुशखबर आता या बँक धारक महिलांना मिळत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। SBI मध्ये हे सर्वात अगोदर देखील लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये त्यासोबत 4000 रुपये ही रक्कम देखील आता वर्ग करण्यात येणार आहे। ही 4000 रुपये देखील आता मिळणार आहेत। ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। मोठा निर्णय हा राज्य सरकारचा झालेला आहे, ही खुशखबर आता म्हणावं लागेल। आता पुढची तिसरी बँक कोणती आहे तर ती बँक म्हणजे इकडे बघू शकता बँक ऑफ बडोदा। आता बघू शकता बँक ऑफ बडोदा मध्ये देखील तुमचे जर खाते असेल तर खुशखबरच आहे। बँक ऑफ बडोदा मध्ये देखील सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत। बँक ऑफ बडोदा मध्ये आता एक दिलासा देणारी बातमी म्हणजे या ठिकाणी 1500 एप्रिलचा हप्ता देखील सर्वात अगोदर येत आहे। 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता, 4000 रुपये देखील हे मिळणार आहेत। 4000 रुपयाची देखील रक्कम महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे। ही एक आनंदाचीच बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल। आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होईल ते देखील आता आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता बरंच आपण पाहिलेलं आहे, 3 बँकेची नावे सांगितलेली आहेत। तर 12 जिल्ह्यापैकी पुढचा जिल्हा एक आहे तो म्हणजे दिलासा देणारा जिल्हा म्हणावा लागेल पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची संख्या आहे। या ठिकाणी देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकर वितरित केला जाणार आहे, लवकर खुशखबर मिळणार असून पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांश महिला ह्या आपल्याला प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळत आहेत। मात्र काळजी नसावी, 1500 रुपये हे ठरले आहेत। पुणे जिल्ह्यात सर्वात अगोदर वितरण कोणत्याही क्षणी आता मेसेज येऊ शकतात तुमच्या बँक खात्यामध्ये। तिन्ही योजनाचे पैसे व चौथी योजना मोफत साडीचे वितरण तुमच्या खात्यात होईल व 830 रुपये 100% गॅस सिलेंडरचे येतील। तर हे 4000 रुपये आधार कार्ड धारकांना मिळणार आहेत, म्हणजे ज्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नव्हतं त्यांना जे आहे ती लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी व मार्चचे देखील पैसे आले नव्हते व आता त्यांना जे आहे ती एप्रिलचे देखील पैसे येणार आहेत। अशा महिलांना जे आहे ते 4000 रुपयांच्या आसपासची रक्कम जमा केली जाणार आहे। 4000 रुपयांच्या आसपासचे पैसे त्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत। आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे पडणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे तसेच आपण त्या जिल्ह्यांबाबत सविस्तर व्हिडिओ देखील घेऊन येणार आहोत। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा। आता पुणे जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी चांगली खुशखबर आहे व 4000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला आता लवकरात लवकर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचा आहे। आधार मोबाईल नंबरशी लिंक केलं तरच तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल, अन्यथा एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकताल। जर एवढं काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे पैसे सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील, वर्ग केले जातील। ही एक आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। दिलासा देणारा निर्णय सरकारमार्फत पुन्हा होऊ शकतो। तर आता अशा प्रकारची ही लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे। रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा, जिल्हा कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।